रात्री बघता का काय सांगते 2:30 वाजता उठून बसायचं. कुठले आम्ही पण करायचो येऊन बघताय झोपून टाकायचं. दुसऱ्या दिवशी तेवढं हे करायचं हायलाईट बघायचं. 15 मिनिटाचा विषय कळतो बसायला लागते. बर काय आपण एक एक्झाम्पल तुम्हाला काल सांगितलं होतं. बरं युनुजी प्रसादजी आणि अनिकेत लेफ्ट होऊ नका. फक्त आता एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल ओके. लेफ्ट काय होऊ नका. ओके ठीक आहे. शिवकुमार आणि कोण बरं जॉईन व्हायचं आहे. विजय शिवकुमार विजय आणि कोण रितेश. जॉईन फास्ट. सर स्क्रीन बंद आहे काय. लगेच लिंक टाकल्या चालू करायला नको. स्क्रीन बंद आहे का सर. हॅलो तोपर्यंत बंद करतो मी. अनिकेत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर स्क्रीन बंद आहे काय धन्यवाद सर. हॅलो सर स्क्रीन बंद आहे का. हॅलो होय त्यात का नाही तो. अरे लिंक मागायला काय म्हणतो. शिवकुमार लिंक मिळाली ना तुम्हाला. लिंक आले नाही हो तुमच्या ग्रुपला. ही जॉईन झाले ह्यांना काय मिळालं नाही अजून. कालच्या लिंकला जॉईन झालो. ऑलमोस्ट आले सगळे. सर स्क्रीन दिसत नाही मला. काय म्हटला. स्क्रीन दिसत नाही. गाडीवर जाय मी अजून. स्क्रीन दिसत नाही आहे. नाही हा स्क्रीन चालू करायची. एकच मिनिट फक्त द्या. ओके ते एकदम रितेश म्हणून आहेत फक्त या लागलेत. 2 मिनिटं द्या फक्त मला. बरं चला चालू करू आपण. ओके तर काल आपण एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं जाता जाता. ओके काय दिलं होतं सांगा बरं. प्रसादची स्क्रीन दिसते आता. हा दिसते सर. मे बी मी आन्सर देणार नाही कारण की गाडीवरच आहे. ओके 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 गाडी चालवा. ओके तुम्ही कसं बघताय आता काय माहित नाही. काय स्क्रीन रेकॉर्ड करायलाय. स्क्रीन रेकॉर्ड करायला पण कॉल आला की इंटरेक्ट होते परत. गाडी चालवताना शक्यतो काय असलं काय जॉईन करू नका. संध्याकाळी मग करा पाहिजे तर. ओके रिस्क घेऊन काय करू नका. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा एक आपल्याकडे एक प्रोग्राम काय सांगितलं होतं तुम्हाला काल की मोटरला फॉरवर्ड फिरवायचा आहे रिव्हर्स फिरवायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला प्रोग्राम करायचा होता राईट ना. आता फॉरवर्ड रिव्हर्स फिरवायचा आहे म्हटल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं एक करा. मग ते केलं काय तुम्ही.
केले सर. तुम्ही केलं का हो? स्टार्ट स्विच म्हणून घेतला, ठीक आहे. कुठला आपल्याला मोटर फॉरवर्ड आणि रिव्हर्स फिरवायची आहे. मग काय पाहिजे सांगा बरं. फॉरवर्ड आणि रिव्हर्स फिरवायचे आहेत, 2 आउटपुट पाहिजेत. कुठले कुठले पाहिजेत? बरोबर आहे. ती त्याला आपण नाव देऊया हवं तर, फॉरवर्ड कॉन्टॅक्टर K1, राईट. आणि याला नाव देतो रिव्हर्स कॉन्टॅक्टर K2, राईट. तर अशा आपण काही फॉरवर्ड आणि रिव्हर्स साठी 2 कॉन्टॅक्टर वापरले. बरोबर आहे ना. ते आत ओढताय का म्हणजे त्यांना डिस्टर्ब नको आहे ना. फॉरवर्ड अँड रिव्हर्स असे 2 कॉन्टॅक्टर आपण त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे की सपोज या प्रोग्राम 0 मध्ये आता आपल्याला एक प्रोग्राम करायचा आहे की मेन कॉन्टॅक्टर काय केला होता आपण, काय सांगितलं होतं, 10 सेकंद ऑन, 5 सेकंद स्टॉप आणि परत 10 सेकंद रिव्हर्स ठेवणार आणि परत 5 सेकंद स्टॉप आणि परत मग 10 सेकंद फॉरवर्ड. बर. ह्याच्यामध्ये आपल्याला आउट काय घ्यायला पाहिजे, इमिजिएटली चालू करायचं ना. Y0 घेतला, ठीक आहे. फॉरवर्ड कॉन्टॅक्टर इमिजिएटली स्टार्ट होईल. ओके. पुश बटन वगैरे काय घ्यायचंय का? X0 घेतोय. पुन्हा एकदा टाइमर T0 K नाही 100 घेणार आणि LDI T0, बरोबर आहे ना. टायमरच्या टाइम पुरता तो चालू राहील. पण आपल्याला काय करायचं, एकच टायमर वापरून करायचा हा प्रोग्राम. मग हे असलं काय लॉजिक चालणार नाही आपल्याला. ओके. डिलीट करून टाकतो. ओके. याच्यामध्ये एकच टायमर वापरून आपल्याला करायचा आहे प्रोग्राम. तर वापरायला लागेल, टायमर वापरायला लागेल. पण तो टायमरची व्हॅल्यू त्याच्यामध्ये घेतोय 300. ओके. टायमरची व्हॅल्यू घेतोय 300. ओके. 300 व्हॅल्यू घेतली. टायमरची व्हॅल्यू घेतली 300 व्हॅल्यू घेतली, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, प्रोग्राम 10 सेकंड पुरता ऑन ठेवायचा, बरोबर. मग आता 3ची व्हॅल्यू काय घेतली, 10 सेकंड, त्यानंतर 5 सेकंड, 5 सेकंड आणि 10 सेकंड, म्हणजे टोटल 300 झालं, बरोबर आहे ना. आता इथं काय वापरणार, LD ग्रेटर दॅन इक्वल टू T0 1, बरोबर, टू LD लेस दॅन इक्वल्स टू T0 स्पेस 100, राईट. आउट Y 0. क्लिअर. फॉरवर्ड चालू राहील. क्लिअर. काय प्रॉब्लेम आहे का? सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे बघा, LD ग्रेटर दॅन इक्वल्स टू काय वापरणार, किती, 101, राईट, बरोबर. LD लेस दॅन इक्वल्स टू T0, सॉरी काम करतो 50 टाकतो काय इथं, आउट Y1 करतो, ठीक आहे. आणि याला करतो इथं 150 टू 250 रिव्हर्स कॉन्टॅक्टर ऑन करायचं आहे आणि ही प्रोसेस रिपीट ठेवायची आहे, राईट. सो त्याच टायमरचा NC त्यालाच वापरला, जेणेकरून प्रोसेस काय होत राहील, रिपीट होत राहील, बरोबर आहे ना. सो याला आपण स्टार्ट ऑलरेडी आहे, याला डाउनलोड करून घेतोय प्रोग्राम. सिंपल असा प्रोग्राम बनवलाय, एक सिंगल टायमर वापरून बनवलाय. मी आज तुम्हाला एक पूर्णपणे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलंय. ओके. त्यानंतरचे एक्झाम्पल तुमचं तुम्ही करू शकताय. या पद्धतीनं तुम्हाला दाखवा लागलोय. येत्याला बुधवारी किंवा गुरुवारी, ओके, आपलं बुधवारी म्हणते, रविवारपर्यंत आपल्या कोर्सचं कम्प्लिशन होते गाईज.
ओके, त्यावेळेला तुम्हाला सर्टिफिकेशन वगैरे या सगळ्या गोष्टी होऊन जातील, ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल सुद्धा होईल. ओके, तर सगळ्यांनी ऑफलाईन संडेला यायचं आहे. ओके, ठीक आहे. तर ज्याला सांगायचं होतं तोच लेफ्ट झाला, शिवकुमार. तुम्ही लेफ्ट होऊ नका गाईज. ओके, 0 का बरं ऑन होत नाही यार? कम्युनिकेशन आपला MPUX ऑन ऑर ऑफ इनेबल करायला पाहिजे. फॉरवर्ड फिरायला लागला, 10 सेकंडसाठी फॉरवर्ड फिरायला, 5 सेकंडसाठी काय राहील? बघा स्टॉप झालं, बरोबर. त्यानंतर काय झालं? पुन्हा 10 सेकंडसाठी काय रिव्हर्स. आता काय होईल? 5 सेकंडसाठी कुठलाच म्हणजे कॉन्टॅक्टर ऑन नाही, सो दॅट्स वाय मोटर काय असणार आहे? ऑफ असणार आहे. क्लिअर समजतंय? सो या पद्धतीने आपण हे काही ॲनिमेटेड फंक्शन बनवलं. ओके, ज्या वेळेला स्विच बंद करेल त्याच वेळेला काय होईल? ते इमिजिएटली प्रोसेस काय होईल? स्टॉप होईल. बरोबर, ठीक आहे ना? ओके, तर त्या पद्धतीनं आपण हे जनरेट केल्यानंतर आपण इथे एक प्रोग्राम करूया. एक ऑलरेडी मी इथे केला आहे, पण त्याच्यामध्ये मी न्यू प्रोग्राम ऍड करतो तुमच्याकडे. ठीक आहे, काय घेऊया? 07 BV. नेक्स्ट काय घेणार? नॉट यूजच्या ठिकाणी DS ऑटोमेशन फिनिश, राईट. आणि त्यानंतर काय करावं लागेल सांगा बरं? मोमेंटरी आहे switch. आता इथं आपल्याला मोमेंटरी नाही जमणार, मेंटेन घ्यायला लागेल. ओके, मेंटेन काय घ्यायला लागणार? 0 ऍड्रेस तो. ओके, पिक्चरला काय देणार? स्विच ऑन ऑफ स्टेट मध्ये तुम्हाला बरेचसे स्विचेस आहेत. ओके, कुठले पण घेऊ शकताय तुम्ही. ओके, मी याच्यातला ऑन साठी कुठला घेऊ? कुठला पण घेऊ शकताय स्विच तुम्ही, ठीक आहे ना? मॉडर्न स्विच 2 स्टेट घेतो काय मी, ठीक आहे ना? आता हा आहे तो इकडे ऑन आहे, हा आहे तो इकडे ऑफ आहे, राईट ना? किंवा हा रेड म्हणजे ऑफ ठेवतो. ऍक्च्युअल साईजला स्ट्रेच ऑल केलं, राईट. अँड स्टेट 1 ला काय ठेवतो? मॉडर्न स्विच. हा रेड आहे, ग्रीन वाला कुठे आहे? काय ग्रीन वाला? रेड आहे इकडे, येलो येतो, ठीक आहे. ऍक्च्युअल स्ट्रेच ऑल डन. सो असा मी एक स्विच बनवलाय, राईट. आता तो स्विच ज्या वेळेला ऑन करेन, राईट, त्यावेळेला काय झालं पाहिजे? मोटर फॉरवर्ड मध्ये फिरली पाहिजे. ओके, पण तुम्हाला ॲनिमेटेड फंक्शन तुम्हाला दाखवायचं आहे की फॉरवर्ड मध्ये ते फिरलं पाहिजे. बघा एक काय आहे? एकच काय? शिवकुमार लेफ्ट होऊ नका. ओके, एकच आउटपुट आहे आपल्याकडं. ओके, कुठलं? मोटर. पण त्या मोटरसाठी आपल्याला काय केलं? आपण 2 कॉन्टॅक्टरचं फंक्शन वापरलंय. सो आउटपुट एक आहे, पण त्याला 2 आउटपुट आपण त्याच्यामध्ये यूज मध्ये घेतो. फॉरवर्ड कॉन्टॅक्ट, रिव्हर्स कॉन्टॅक्ट. ज्याला मोटर फॉरवर्ड मध्ये फिरेल, एक आणखीन एक प्रोग्राम करतो त्याला. याला मोटर फॉरवर्ड मध्ये फिरेल, ओके, किंवा रिव्हर्स मध्ये फिरेल. Y0 किंवा Y1 ला फिरणार आहे, बरोबर आहे ना? त्याला M0 ऑन करून ठेवतो, मेमरी बीट. मोटर म्हणून मी याला कन्सिडर करतो, ठीक आहे ना? इथं काय करणार? आता आपल्याला बनवायचं आहे एक ग्राफिक. तर 3 कंडिशन्स आहेत, ते एका मला सिम्बॉल मध्ये दाखवायचे आहेत. बघा मी काय बोलतोय, हे Y0, Y1 आणि M0 याच्या कंडिशन दाखवायचे आहेत. Y0 म्हणजे मोटर फॉरवर्ड दिसली पाहिजे, Y1 म्हणजे काय? मोटर रिव्हर्स दिसली पाहिजे, आणि M0 म्हणजे काय? मोटर
स्टॉप दिसली पाहिजे. राईट, क्लिअर. सो असे काही फंक्शन्स तुम्हाला त्याच्यामध्ये जनरेट करायचे आहेत. ओके, ओके. तर हा प्लॅटफॉर्म आपल्याला बनवायचा आहे. तर मी इथं काय केलो, स्टेट ग्राफिक नावाचा ऑप्शन आहे बघा. कोणता आहे? स्टेट ग्राफिक. तर पिक्चर डिस्प्ले म्हणून आहे बघा. काय आहे? पिक्चर डिस्प्ले. याच्यामध्ये जर गेला तर तुमच्याकडे स्टेट ग्राफिक नावाचा ऑप्शन आहे. काय आहे? स्टेट ग्राफिक. ओके, तर तो ग्राफिक मी ऑप्शन इथं घेतो, जेणेकरून मला मोटर फॉरवर्ड फिरायला लागली की फॉरवर्डचा बाण दिसला पाहिजे, रिव्हर्स फिरायला लागले की मोटरमध्ये रिव्हर्सचा बाण दिसला पाहिजे. बरोबर आहे ना. तर एक मोटर म्हणून मी याच्यामध्ये काय घेतो की एक सपोज मल्टी स्टेट इंडिकेटर सुद्धा एक घेतो. काय घेतो? मल्टी स्टेट इंडिकेटर. म्हणजे मोटर मला दाखवायची. ओके, मोटरला काय ऍड्रेस दिलाय? M0. बरोबर आहे ना. मी जस्ट मोटर ऑन ऑफ आहे हे बघण्यासाठी, मोटर हे आउटपुट आहे का आपलं? तर नाही. बरोबर, फक्त ऑन झालं ऑफ झालं हे दिसलं पाहिजे. राईट. मग याला मी एक छोटस काय करतो की एक डिझाईन करतो. 0ला ठेवतो रेड कलर. राईट, आणि 1ला ठेवतो ग्रीन कलर. राईट, म्हणजे याला मी टॅक्स काय दिलो, 0ला देणार मोटर ऑफ. ओके, मोटर इतकंच मी याला फंक्शन दिलंय. राईट. सो तुम्ही त्याला डिझाईन सुद्धा करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही आहे. राईट ना. जसं की मी याच्यामध्ये याला साईज थोडी वाढवली तर ते आणखीन जरा बेटर दिसेल. ओके, ठीक आहे. तुम्ही मोटरला ऑफ ऑन हे मी तुम्हाला याच्यामध्ये फंक्शन दिलेलं आहे. ओके, पण मोटर ऑफ ऑन आहे, पण ती कुठल्या स्टेट मध्ये फिरायला लागल्या? फॉरवर्ड मध्ये फिरायला लागल्या की रिव्हर्स स्टेट मध्ये फिरायला लागल्या, हे मला दाखवायचं आहे. बरोबर, आता हे दाखवण्यासाठी 2 आहेत, पण 2चं फंक्शन मला एकामध्ये दाखवायचं आहे. 2चं फंक्शन एकामध्ये दाखवायचं तर आपण काय घेतलो? पिक्चर डिस्प्ले मध्ये स्टेट ग्राफिक नावाचा ऑप्शन घेतलाय, तो मी इथं घेतलाय. बरोबर, बघा याला मी डबल क्लिक करतो आणि याला ऍड्रेस देतो लिंक वनच्या ठिकाणी. इंटरनल मेमरी मध्ये काय घेतला? $1 घेतला. इंटरनल मेमरी मध्ये काय घेतलाय? $1. इंटरनल मेमरी HMI ची जी काही इंटरनल मेमरी आहे, त्या इंटरनल मेमरीला ऍड्रेस असतो आपला $. समजलंय? ओके, काय देतो आपण? $, किंवा $0, $1, $10, $100, 1000. बरोबर. सो या पद्धतीने आपण व्हॅल्यूज तिथे देऊ शकतो. प्रॉब्लेम आहे. सो $1 असं आपण त्याच्यामध्ये नाव. ओके, सो एंटर करतोय. काय केलं? एंटर केलं. आणि यानंतर आपल्याला एक ग्राफिक तुम्हाला बनवायचं आहे. सो याला मी स्टेट काउंट काय देतोय बघा, तर 1च्या ठिकाणी 2, 3 असे काउंट दिले. ओके, स्टेट काउंट काय दिले? 3. का? 0ला मला फॉरवर्ड दाखवायचं आहे, 1ला काय दाखवायचं? रिव्हर्स, 3ला झाले ना. ठीक, 3 टाइम्स पण झालं ना. ठीक आहे, ठीक आहे. ओके, तुमचं फक्त ते टायमर आणि काउंटरच्या व्हॅल्यू तुम्हाला शो कशा करायच्या दाखवतो. सेव्ह करा हे, फक्त चांगलं केलं तुम्ही ते. ओके, $1 ची स्टेट आपण फक्त इथे काय ठेवलंय? 0, 1, 2 या पद्धतीने ठेवलेले आहेत. बरोबर. सो 0ला आपल्याला काय करायचं सांगा? शुभम, नेक्स्ट वीक पासून बरोबर 9 वाजता आपण ही प्लॅन चालू करतोय, त्यामुळे तुम्हाला बरं पडेल. चालेल ना? या वीक मध्ये संपते यांचं. हा,
झिरोला काय हो फॉरवर्ड दाखवायचं मला. आता फॉरवर्ड दाखवायसाठी काय करेन मी पिक्चर मध्ये जातो, झिरो मध्ये जातो आणि मॉडर्न काय देणार मॉडर्न डायरेक्शन 3 स्टेप बघा. हे फॉरवर्ड आहे, हे रिव्हर्स आहे ना. असं दाखवू काय हे समजेल. फॉरवर्ड फिरायला म्हटल्यावर हे सिम्बॉल दिसेल बरोबर. ओके ऍक्च्युअल साईज स्ट्रेच ऑल करायची काय गरज दिसते चांगला आहे ना. 1 ला ठेवतो मी. काय ठेवतो कुठे गेलं ते वेक्टर डायरेक्शन. हा ठीक आहे. ओके मोटर फॉरवर्ड फिराली तर असं दिसणार. समजतंय. आणि ऑफ असताना स्टेट काय देऊ. ऑफ असताना काय देऊ सांगा. पॉजचं चिन्ह ठेवा. ओके बेस्ट. जसं की वेक्टर डायरेक्शन मध्ये रितेशने सांगितलं कुठलं पॉज कुठं आहे कुठे दिसलं मला खाली आहे ना. हे घेऊ चालते की बेबी. 2 असे रेषा पाहिजे असं ठीक आहे. पॉजचं चिन्ह आहे बरोबर. ठीक आहे. झिरो बघा स्टेट सिलेक्शन आपण बघू शकताय कुठल्या कुठल्या केल्यात. 0ला हे दाखवलंय, 1ला हे दाखवलंय रिव्हर्स आणि 2ला नाही 0ला आहे बघा. हे फॉरवर्ड म्हणजे क्लॉक. ओके पाणी इकडे दाखवतोय. 1ला आहे बघा रिव्हर्स नाही एकच दाखवलंय. चांगला आहे ना शोध लावलेला आहे आपण. लगेच त्याचं काम नाही तर काय व्हायचं. रिव्हर्स कुठे रिव्हर्स हे रिव्हर्स आहे काय. हे फॉरवर्ड आहे, हे रिव्हर्स आहे. ह्यात नाही काय झालं ना. ठीक आहे. ओके कुठला हा घेऊ. हा रिव्हर्स आहे ना. कुठलं घ्यायचं होते. हे फॉरवर्ड बरोबर आहे ना. झाली की आता व्यवस्थित झालं. 0ला फॉरवर्ड आणि 2ला काय येणार पॉज. ओके समजतंय. आता याच्यामध्ये आपल्याला हा काय स्विच काय घ्यायचं याला आपल्याला. टेक्स्टला मी याला नाव देऊन टाकतो. हा काय स्विच. मी याला आणि अलाइन हॉरिझॉन्टली करायचं असेल तर हा ऑप्शन आहे बघा. ठीक आहे. हा प्रॉपर अलाइनमेंट त्याचं आपण केलेलं बघायला तुम्हाला मिळेल. हा स्विच आहे. ओके आणि ही मोटर आहे राईट. आणि मोटरचं डायरेक्शन. आणखीन काय घ्यायचं आपल्याला. डिस्प्ले पण घ्यायचा आहे ना. का तर एकच टायमर आहे. टायमरचा जर डिस्प्ले दाखवला तर आणि बेटर होईल. सो न्यूमरिक डिस्प्ले घेतो म्हणजे बेटर होईल. टायमरचा डिस्प्ले टायमर ऍड्रेस काय दिलाय T0 बरोबर. अशा पद्धतीचं आपण डिझाईन हे केलं. पण यामध्ये आपल्याला टायमिंग शो करायचं आहे. कोणतं करायचं आहे बघू. ओके
ठीक आहे. तर हे आपण बनवलंय ग्राफिक. यामध्ये आपल्याला आता काय करायचं, स्विच ऑन केला की हे फिरत्याला दिसलं पाहिजे. ओके, ग्राफिक तुम्हाला बनवायचं आहे. तर मग मला प्रोग्राममध्ये बघा, Y0 ऑन असताना स्टेट काय दिसली पाहिजे, फॉरवर्ड. स्टेट काय दिसली पाहिजे, 0 लेवलची स्टेट मेन्शन झाली पाहिजे. प्रोग्राममध्ये Y1 ऑन असताना 1 नंबरची स्टेट डिक्लेअर झाली पाहिजे. प्रोग्राममध्ये M0 ऑन असताना 3 नंबरची म्हणजेच पॉज स्टेट डिक्लेअर झाली पाहिजे. बरोबर, समजतंय मला काय म्हणायचं, समजले काय, समजले ना चौघांना पण की या कन्सेप्ट आहेत, राईट. आता या कन्सेप्टला आपल्याला काय करायचं आहे की रन करून बघायचं आहे. ओके, सो आपल्याला काय करायला लागेल, स्क्रिप्ट लिहायला लागेल. काय लिहायला लागेल, स्क्रिप्ट. स्क्रिप्ट म्हणजे काय असं सांगा, लास्ट टाइम आपण बघितलं होतं. हा, If Y0 will be on, then Y0 when Y0 on, if Y0 on, तर याच्यामध्ये बघा, स्क्रीन मध्ये जायचं, स्क्रीन सायकल मॅक्रो मध्ये यायचं. याच्यामध्ये स्क्रिप्ट कशी लिहायची दाखवली, स्क्रीन सायकल मॅक्रो मध्ये यायचं, समजतंय. आणि याच्यामध्ये आपल्याला मॅक्रो विझार्ड मध्ये जायचं. कशामध्ये, मॅक्रो विझार्ड. ओके, या मॅक्रो विझार्ड वरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला इथे कमांड सिलेक्ट करायची. कुठली, कंपॅरिझन मध्ये इफ इज इक्वल्स टू राईट. फोटो काढणार आहे काय, पटकन काढून घ्या. बघा, घ्या कोणतं घेताय का बघा. स्क्रीन मध्ये, स्क्रीन सायकल मॅक्रो मध्ये जायचं आहे. नको फोटो काढाव, जसे तुमचे व्हिडिओ येणार 2 GB. हा, काय नाही, स्क्रीन सायकल मॅक्रो केलं, बरोबर आहे ना. आता त्यानंतर इथे काय करायचं, आपल्याला मॅक्रो विझार्ड मध्ये जायचं. कशामध्ये, मॅक्रो विझार्ड. तिथे क्लिक केलं, कमांड मध्ये गेलो, कंपॅरिझन मध्ये गेलो, इफ मध्ये गेलो, इफ इज इक्वल्स टू ऑन. ही कंडिशन आपल्याला ट्रू म्हणजे घ्यायची आहे. ओके, का घ्यायची हो, कारण ज्या वेळेला प्रोग्राम मध्ये Y0 नावाचा आउटपुट ऑन होईल त्यावेळेला आपल्याला काही ऍक्शन घ्यायची आहे. तर मी इफ इज इक्वल्स टू ऑन सिलेक्ट केलं. आता बघा इथं व्हेरिएबल म्हणून आलंय, इकडे बघा व्हेरिएबल म्हणून आलंय. त्याच्या 3 डॉट वरती मी क्लिक केलंय बघा, 3 डॉट वरती क्लिक करतो आणि काय सिलेक्ट करणार, Y0. समजलंय. एंटर करतो आणि अपडेट मॅक्रो केल्यानंतर इथं मी व्हेरिएबल सिलेक्ट केला. अपडेट मॅक्रो ज्यावेळेला करतोय त्यावेळेला मॅक्रो कोड काय होईल, इथं पुटअप होईल. सो बघा, अपडेट मॅक्रो केलं, इफ लिंक 1 @Y0 इज इक्वल्स ऑन. म्हणजेच काय, हा Y0 जर तुमचा प्रोग्राम मध्ये ऑन असेल तर काय होणार हो, $1 ची व्हॅल्यू किती पाहिजे, 0. $1 इज इक्वल्स टू काय देणार, $1 इज इक्वल्स टू 0. समजतंय, म्हणजे मोटर फॉरवर्ड मध्ये फिरली पाहिजे. समजतंय. सिमिलरली पुन्हा इथं काय करणार आपण, आता इथे एंड इफ देऊन टाकतोय. असं झालं ना, संपलं, बरोबर. सो इथे एंड इफ दिलं म्हणजेच काय दिलं, प्रोग्राम इथे एंड झाला. दुसरी लिंक क्रिएट करूया आपण. मॅक्रो विझार्ड मध्ये गेलो, कमांड मध्ये गेलो, कंपॅरिझन मध्ये गेलो, इफ इज इक्वल्स टू ऑन घेतलं आणि व्हेरिएबल काय घेणार सांगा, Y1. अपडेट मॅक्रो करतो, इथं तुमचा हा Y1 आलाय. Y1 जर प्रोग्राम मध्ये ऑन असेल तर $1 ची व्हॅल्यू काय करायची, आपल्याला काय करायची आहे, 1 म्हणजेच काय होणार, मोटर रिव्हर्स मोड मध्ये फिरणार, राईट. सिमिलरली जर सपोज प्रोग्राम मध्ये M0 जर ऑफ असेल, बरोबर आहे ना, M0 जर ऑफ असेल, असंच करायला लागणार आहे ना. M0 जर ऑफ असेल म्हणजेच काय लागेल, एक कमांड तुम्हाला जनरेट करायला लागणार, इज इक्वल्स टू ऑन, व्हेरिएबल सिलेक्ट करा, त्याच्यामध्ये क्लिअर, याच्यामध्ये M
झिरो. ओके. आणि M0 जर झालं. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. चालेल चालेल. ओके बाय बाय. विशाल तुम्ही ते राधानगरी बरं बरं या की या या काय प्रॉब्लेम नाही. फक्त नंतर ते बॅगेत ठेवा आणि जावा कुठे जायचं. इथं आठ ठेवा माझ्या इथं. हा? असू दे काय नाही फरक पडत. ठीक आहे ओके. इथं फक्त काय करायला पाहिजे, कमांड आपल्याला चूज करायला पाहिजे वेगळी. इफ इज इक्वल्स टू ऑफ करायला पाहिजे. का हो? कारण M0 जर प्रोग्राम मध्ये ऑफ असेल तर तो प्रोग्राम होणार आहे. बरोबर आहे ना. सो M0 जर ऑफ असेल तर ओके अशी मी कमांड ठेवली. अपडेट मॅक्रो केलं आणि M0 जर ऑफ असेल तर काय बनवायला पाहिजे आपल्याला, $1 ची व्हॅल्यू 2 आणि खाली काय करायला पाहिजे, एंडिफ. बरोबर समजते का हो. क्लोज केलं, अपडेट एडिट मॅक्रो कंटेंट. काय करणार, येस. इथं क्लोज करायचं डायरेक्ट आणि इथं येस म्हणायचं. ओके. तर हा छोटासा प्रोग्राम आहे, जास्त काही त्याच्यामध्ये मेंटेन केलेलं नाही, त्यामुळे जरा असं एवढं दिसा लागलंय. ठीक आहे. त्यानंतर आधी हा प्रोग्राम मी काय करतो, डाउनलोडला घेतो. ठीक आहे. ठीक आहे. त्याला 1-0 दिलं. ठीक आहे. बघा आता मोटर काय स्टॉप मोड मध्ये का, तर M0 काय आपला हा ऑफ आहे, राईट ना. M0 ऑफ आहे, सो दॅट्स वाय काय दिसते ना, टायमरची व्हॅल्यू पण दिसते तुम्हाला. ती व्हॅल्यू इथे दिसते का बघा. मोटर फॉरवर्ड फिरणार आहे, रिव्हर्स फिरणार आहे, तर इथे तुम्हाला ती पान दिसली पाहिजे. बघा झाला का ऑन, स्विच ऑन झाला, टायमर चालू झाला, मोटर ऑन झाले, राईट. पण मोटर फॉरवर्ड मध्ये फिरायला लागले, राईट. 10 सेकंड नंतर मोटर ऑफ झाली, पॉज कंडिशन मध्ये, स्टॉप कंडिशन मध्ये. तीच मोटर रिव्हर्स मोड मध्ये फिरायला लागले, मोटर ऑन कंडिशन मध्ये आहे, पुन्हा ती स्टॉप होईल. बरोबर, म्हणजे मोटर ऑफ होईल आणि नेक्स्ट पुन्हा प्रोसेस रिपीट होईल. सो असा प्रोग्राम आपण याच्यामध्ये केलेला. स्क्रिप्ट समजले काय. ऑफ राहायच्या कंडिशनला काय म्हणजे कमांडच दिली नाही हो. कमांडच दिली नाही, त्यामुळे प्रोग्राम लाईन वाचला ना, चांगलं झालं ना. ओके. ऑनलाईन वाल्यांना कोणाला काय प्रॉब्लेम नाही बघा. स्विच मी मध्येच बंद केला की बंद पण होते, काय प्रॉब्लेम नाही. स्विच ऑन केला, मोटर इमिजिएटली ऑफ फॉरवर्ड फिरायला चालू होईल. ओके. याच्यामध्ये सुद्धा टेक्स्ट देऊ शकता, मोटर फॉरवर्ड. बरोबर आहे ना. तुम्ही मोटर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक M0 घेतला आणि M0च्या बेसिस वरती एक डिस्प्ले जनरेट करून त्याला घेतलाय. बरोबर आहे ना, मल्टी स्टेट इंडिकेटर घेऊन. समजतंय गाईज, समजलं का सगळ्यांना. येस सर. ओके. तर ते कोड कसं ओपन केलं ते एकदा दाखवणार की, त्याचे फोटो पण टाकतो. ओके. तर इथं क्लोज करतोय. याच्यामध्ये स्क्रीन मध्ये जायचं. ओके. स्क्रीन सायकल मॅक्रो मध्ये जायचं आणि इथे हा कोड ओपन करायचा. ठीक आहे. हा याच्यामध्ये मॅक्रो विझार्ड मध्ये जाऊन काही लिंक्स क्रिएट करायच्या. लाईक याच्यामध्ये मॅक्रो विझार्ड वरती क्लिक केलं, कमांड मध्ये गेलो, कंपॅरिझन मध्ये गेलो आणि इफ मध्ये
हे ऑन किंवा ऑफचे स्टेटमेंट्स घेतले आणि याच्या बेसिसवरती आपण प्रोग्राम केला. क्लिअर आहे का हो? डन. ठीक आहे ना शिवकुमार? हो सर. ठीक आहे. ओके, अजून काय हेल्प पाहिजे? कोणाला काय लागत असेल सांगा, नंतर मग त्याच्यावरती आता काय सांगणार नाही आहे, कारण तुम्हाला ते करायचंच आहे. ओके, डन. एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवलं तुम्हाला. येत्या रविवारी गाईज तुमचं प्रॅक्टिकल होणार आहे इथं. सर्टिफिकेशन पण या कोर्सचं तुमचं इथं होईल. ओके, प्रॅक्टिकल सुद्धा HMI PLC वरती होईल आणि या फुल कोर्सचा तिथं आपण एंड म्हणून डे बघतोय. तर आज ही एक्झाम्पल झाल्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला करायचं आहे. ओके, कोणतं एक्झाम्पल बरं? तर तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय बघा. तुम्हाला ते जस्ट हे दिलं होतं बघा, कुठलं टँकचं दिलेलं ना. एक टँकचं एक एक्झाम्पल दिलेलं आणि कुठलं दिलेलं? ब्लिंकर, बरोबर आहे ना. रविवार नाही, शनिवारी पण प्रॅक्टिकल होईल. रविवारी तुमच्या आणि तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे करायची असेल तर ती आणि करू शकता. असं काय तर करूया आपण. ओके, तर आता ओपन करून बघायला रविवारी किती तारीख आहे बघा. बघून घ्या काय घ्यायचं ते. ठीक आहे, पण रविवारपर्यंत घ्या तुम्ही आणि हायची प्लॅनला आहे, त्यामुळे काय तुमचं काय अडचण नसणार आहे. ओके, आम्ही सगळी जायचो. सगळीजण आहे त्यामुळे काय विषय नाही. 4-5 तारखेपर्यंत होऊन जाते. 5 तारखेपर्यंत संपतो. ओके, हा हा हा, ते वय ते तसं जरासं थांबा लागणार, त्या कंपनीत थांबा लागणार. ओके, तर एक एक्झाम्पल तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. ओके, एक जस्ट अ मिनिट, मी फक्त एक एक्झाम्पल तुम्हाला याच बेसिसवरती प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, ते एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने तुम्हाला पटकन सॉल्व्ह करायचं आहे. ओके, मी याच्यामध्ये वन्स अगेन पेंट इथं ओपन करतोय. बघा माझ्या सेवा आहे का, काय बघा. हा, लाईट बंद करू काय? पद्मराज, आपलं काय झालं? लाईट बंद करू. 5 आणि 8 आता मिनिटात एक्झाम्पल तेवढं सॉल्व्ह करायला. ओके ओके, ओके. तर प्रोडक्शन लाईन इथं आपलं हे बघा काय काय असणार आहे. कन्व्हेअर लाईन 1 आहे, कन्व्हेअर लाईन 2 आहे, राईट. आणि मध्ये काय ठेवलाय हो, मिक्सर ठेवलाय. काय ठेवलाय? मिक्सर. ओके, स्टार्ट पुश बटन आहे, स्टॉप पुश बटन आहे, आणि हे काय हो, एमर्जन्सी स्विच आहे, राईट. स्टार्ट पुश बटन, स्टॉप पुश बटन आणि इमर्जन्सी स्विच ठेवला. असे 3 इनपुट्स आहेत. आउटपुट्स काय काय तो, कन्व्हेअर लाईन 1, मिक्सर, कन्व्हेअर लाईन 2, बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग सिक्वेन्स कशी असेल हो सांगा. म्हणजे ज्या वेळेला प्रोग्राम स्टार्ट होईल त्यावेळेला कसं काय काय करणार? बोला गाईस.
प्रोसेस कशी असणार आहे बघा, याच्यामध्ये इथे बघा काय करायला. ओके, जसं की बघा ह्या कन्व्हेअर लाईन वरनं एखादा प्रोडक्ट येणार, राईट, जो की समजून जरा एखाद्या फॉर्म मध्ये आहे, कोणत्या तरी मटेरियलचा फॉर्म आहे, राईट. सो पावडर फॉर्म मध्ये एखादं मटेरियल आहे सपोज, ते या लाईन वरनं इकडे येईल, या ग्राइंडर मध्ये किंवा मिक्सर मध्ये काय होईल ते पडेल. बरोबर, मिक्सर मध्ये पडल्यानंतर काय होणार, मिक्सर ऑन होणार, ग्राइंडिंग चालू करणार आणि जो ग्राइंड केलेलं मटेरियल आहे ते अनदर प्रोसेस साठी या कन्व्हेअर लाईन वरून पुढे नेणार. ही प्रोसेस सिंपल प्रोसेस आहे तुमच्यासाठी. बरोबर, काय अवघड आहे का हो? तुम्हाला काय झालं असायला? ओके, ही सिंपल प्रोसेस आहे बघा. ही कन्व्हेअर लाईन आहे, इथून एखादा प्रोडक्ट येणार, राईट, जो की पावडर फॉर्म मध्ये आहे, इथं मिक्स होणार. ओके, आणि ह्या कन्व्हेअर लाईन वरून नेक्स्ट प्रोसेस साठी ते मटेरियल घेऊन जाणार. ओके, सो अशी सिंपल प्रोडक्शन लाईन तुम्हाला त्याच्यामध्ये बनवायची. ओके, पण याच्यामध्ये ड्रॉबॅक आणि ऍडव्हान्टेजेस काय असणार आहेत बघा, ड्रॉबॅक काय असणार आहेत ते बोलू आधी. काय काय करायला लागेल, पुश बटन ज्या वेळेला स्टार्ट करणार त्यावेळेला काय करायला लागेल, कुठला कन्व्हेअर, 2 कन्व्हेअर आहेत. ओके, माईक जरा ऑन केला तर बरं होईल, विजय, शिवकुमार सगळेजण. आणि जरासं यात सांगून द्या की ज्यावेळेला पुश बटन प्रेस करतोय, विजय स्पेशली तुम्ही सांगू शकाल. ओके, जसं की कुठली कन्व्हेअर लाईन स्टार्ट करायला पाहिजे, पहिली काय, बरोबर आहे. बरं, ठीक आहे, पहिली कन्व्हेअर लाईन स्टार्ट केली ते त्यानंतर मिक्सर चालू करायला. कन्व्हेअर लाईन स्टॉप होणार ना, आणि मग मिक्सर चालू होणार. मग मिक्सर चालू होणार, देन मिक्सर स्टॉप होणार, कन्व्हेअर लाईन वर पण बंद असणार. कन्व्हेअर टू लाईन चालू. कन्व्हेअर लाईन 2 चालू, बरोबर आहे ना. एक थोड्या टाइम साठी चालू होणार आणि कन्व्हेअर वन चालू. ओके, तर थोडक्यात काय की कन्व्हेअर लाईन 2 चालू होणार, त्यानंतर काय होणार, असं तुमचं म्हणणं आहे. बघा याच्यामध्ये ड्रॉबॅक काय काय आहेत, जसं की समजून चला कन्व्हेअर लाईन 1 स्टार्ट केली आणि मिक्सर समजून चला बाय डिफॉल्ट काहीतरी बंद पडलाय, काहीतरी कारणामुळे समजून चला किंवा काही लोडमुळं. तर ही कन्व्हेअर लाईन स्टार्ट मोड मध्ये असेल, स्टार्टिंगला चालू केली, तर हा ग्राइंडर किंवा मिक्सर जर खराब असेल तर हे मटेरियल काय होत राहिलो, याच्यामध्ये डिपॉझिट होत राहील आणि डिपॉझिट झाल्यामुळे हे मटेरियल काय होत राहणार, ओव्हरफ्लो होईल आणि मशीन जाम होईल आणि सिस्टीम ट्रिप होईल. सो हा एक ड्रॉबॅक आहे, राईट. सो हा कन्व्हेअर लाईन स्टार्टिंगला चालू करून चालणार नाहीये. मग काय चालू करायला गेलो, मिक्सर चालू केला, मिक्सर चालू केला. आता मिक्सर चालू केलाय पण कन्व्हेअर लाईन 2 बंद आहे, तरी सुद्धा हा फ्लो इथंच थांबणार आहे आणि मोटर म्हणजे ही बंद होणार आणि बिकॉज ऑफ म्हणजे हे जाम झाल्यामुळे ते काय होणार, ती ट्रिप होणार मशीन. बरोबर आहे ना. सो कन्क्लुजन काय मिळते, पहिल्यांदा कन्व्हेअर लाईन 2 चालू करा इमिजिएट. स्टार्ट पुश बटन प्रेस केल्या केल्या काय करायचं आहे, कन्व्हेअर लाईन 2 चालू करायची आहे इमिजिएट. 5 सेकंड नंतर मिक्सर चालू करायचं आहे आणि 5 सेकंड नंतर कन्व्हेअर लाईन 1 चालू करायची आहे. काय काय बोललो मी, स्टार्ट पुश बटन प्रेस केल्यानंतर कन्व्हेअर लाईन 2 इमिजिएटली स्टार्ट करायची. मिक्सर जो आहे तो 5 सेकंड नंतर चालू होणार आणि मिक्सर नंतर 5 सेकंड नंतर कन्व्हेअर लाईन 1 चालू होणार आणि हे चालूच राहतील. आता म्हणजे स्टार्टिंग सिक्वेन्स काय घेतली आपण, उलटी घेतली. स्टार्टिंग सिक्वेन्स या पद्धतीने घेतला. आता स्टॉपिंग सिक्वेन्स, ज्या वेळेला स्टॉप पुश बटन मी प्रेस करेन त्यावेळेला बंद काय झालं पाहिजे, इमिजिएट कन्व्हेअर लाईन 1 इमिजिएटली बंद झाली पाहिजे. मिक्सर बंद झाला पाहिजे 5 सेकंड नंतर आणि 5 सेकंड नंतर कन्व्हेअर लाईन 2 बंद झाली पाहिजे. समजतंय, सोपं आहे का नाही, एवढं सोपं एक्झाम्पल आहे. म्हणजे फक्त स्टार्टिंग उलट करायचं आहे, स्टॉपिंग हे असं करायचं आहे सरळ. बरोबर आहे ना, समजतंय. सो एकदम इझी एक्झाम्पल आहे, राईट. फक्त यामध्ये तुम्हाला एक क्लॉज असा असणार आहे की हा जो प्रोग्राम आहे तो मॅक्सिमम
2 टायमर्स यूज करून सॉल्व्ह करायचा. किती? 2 टायमर. याच्या पलीकडे अजिबात काय यूज करायचं. ओके. एक स्टार्टिंग साठी वापरा, एक स्टॉपिंग साठी वापरा. ओके. आणि त्याचं अॅनिमेशन मला याच्यावरती दाखवा. स्टार्टिंग स्टॉपिंग सगळ्याच गोष्टी क्लिअर. सो समजते ना. पहिले एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवलं नाही तुम्हाला. कुठलं ब्लिंकिंगचं दाखवलं. ठीक आहे. ओके. एवढं कराल पटकन आणि दाखवायला मला. ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही त्यांनी किंवा बाईक वरती आहेत, गाडी काय असेल ते ठीक आहे, त्यांनी लेफ्ट करा, काय हरकत नाही. ठीक आहे.